नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपल्या गावात, आपल्या परिसरात कोणताही माणूस सरपंच झाला, नगरसेवक झाला, तर काही दिवसांमध्येच त्याच्या घराबाहेर एक मोठी गाडी उभी दिसते. आणि जर तो आमदार, खासदार किंवा मंत्री झाला, तर मग त्याच्या लाईफस्टाईल बद्दल बोलायलाच नको. हे सगळं पाहून सामान्य माणसाच्या मनात एक प्रश्न नक्की येतो, हे नेमकं होतं कसं? आज आपण जे बोलणार आहोत तो विषय साधा नाही, कारण नुकत्याच समोर आलेल्या काही आकडेवारीनं अनेकांच्या डोळ्यात प्रश्न निर्माण केले आहेत. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून काही धक्कादायक आर्थिक माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण काय? एक सामान्य माणूस पूर्ण आयुष्य कष्ट करतो, नोकरी करतो, बचत करतो, तरीही स्वतःचं घर घेणं सुद्धा कठीण होत जातं. पण काही राजकीय नेते जे स्वतः सांगतात की आम्ही खूप कठीण परिस्थितीतून आलो, आम्ही टपरी चालवली, आम्ही रिक्षा चालवली, मग फक्त काही वर्षातच करोडोंची संपत्ती कशी तयार होते? हाच प्रश्न आज लोक विचारतायत. आता इथे एक गोष्ट स्पष्ट सांगते, या व्हिडिओमध्ये घेतलेली नावं ही फक्त संदर्भासाठी आहेत. कोणावरही आरोप करण्याचा माझा हेतू नाही, पण जनतेच्या मनातले प्रश्न ते मांडणं खूप आवश्यक आहे. आता उदाहरण पहा. विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती नीलम गोरे 2020 साली त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची जंगम मालमत्ता होती सुमारे 1,57,00,000 रुपये. पण आता हीच मालमत्ता थेट वाढून 11,66,00,000 झाली आहे. म्हणजे अवघ्या 6 वर्षांमध्ये जवळपास 10 कोटींची वाढ. टक्केवारीमध्ये बोलायचं झालं तर 600% जास्त वाढ झाली आहे. तसंच त्यांनी जाहीर केलं आहे 6,69,00,000 ही स्वकमाईची मालमत्ता आहे आणि 12,76,00,000 ही वडिलोपार्जित संपत्ती आहे. त्यांच्या नावावर एक आलिशान गाडी सुद्धा आहे. आता इथे प्रश्न असा नाही की त्यांच्याकडे संपत्ती आहे. प्रश्न असा आहे की एवढ्या वेगाने एवढी मोठी आर्थिक झेप कशी घेतली जाते बरं? कारण आमदार आणि विधान परिषद सदस्यांना पगार, भत्ते आणि सुविधा मिळून साधारणपणे 2 ते 2.5 लाख रुपये हा महिन्याला मिळतात. त्यामध्ये काही अतिरिक्त सुविधा सुद्धा असतात. पण या उत्पन्नातून एवढी मोठी संपत्ती वाढ शक्य आहे का? हा प्रश्न लोक विचारतात. आणि हीच गोष्ट फक्त एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही, इतर काही नेत्यांच्या बाबतीत सुद्धा अशीच मोठी वाढ दिसून येते. आता आपण बोलूया अंबादास दानवे यांच्याबद्दल. 2019 साली त्यांच्या कुटुंबाची जंगम संपत्ती होती सुमारे 63,78,000. आता थोडा विचार करा. 60-70 लाखांची संपत्ती ही एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाची मर्यादा असते. म्हणजे त्यावेळेला त्यांची आर्थिक स्थिती सामान्य माणसासारखीच म्हणता येईल. पण काही वर्षानंतर हीच संपत्ती थेट 2,36,00,000 पोहोचते. म्हणजे काय? साधारण 4 पट वाढ. आता इथेच थांबत नाही. त्यांच्या स्थावर मालमत्तेकडे पाहिलं तर 46 लाखांवरून थेट 5,06,00,000. हा फरक बघा. लाखांमधून थेट कोटींमध्ये झेप. आणि टक्केवारीत सांगायचं झालं तर ही वाढ हजारो टक्क्यांमध्ये केली जाते. आता इथे प्रश्न असा आहे, एवढी झपाट्याने वाढ कोणत्या मार्गाने होते बरं? कोणत्या उत्पन्नातून होते? आणि सर्वात महत्वाचं, एवढ्या कमी कालावधीमध्ये होते कशी? आता इथं एक आणखी महत्वाची गोष्ट आहे. त्यांच्या कुटुंबावर जवळपास 9 कोटी रुपयांचं कर्ज आहे. आता थोडं थांबा आणि विचार करा. ज्याची संपत्ती काही कोटींमध्ये आहे त्याच्यावर त्यापेक्षा जास्त कर्ज असणं हे सामान्य आहे का? एक सामान्य माणूस जर 50 लाखांचं कर्ज घेत असेल तर त्याला अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. पण इथे कोट्यावधींचं कर्ज, तेही काही वर्षांमध्ये, हे कसं शक्य आहे? त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाकडे एक आलिशान गाडी सुद्धा आहे. आता हा मुद्दा लक्झरी बद्दल नाही, मुद्दा आहे आर्थिक वाढीच्या वेगाबद्दल. आणि हीच गोष्ट
फक्त इथपर्यंतच मर्यादित नाही. आणखी एक उदाहरण आहे जे अजूनच मोठं चित्र दाखवतं. सुशांत सिद्दीकी 2024 साली त्यांनी जाहीर केली होती 5,20,00,000ची जंगम मालमत्ता. आता इथे लक्ष द्या, फक्त 2 वर्षांनंतर हीच संपत्ती वाढून 21,17,00,000 पोहोचते. म्हणजे काय? 2 वर्षांमध्ये 15-16 कोटींची वाढ आणि टक्केवारीत 300% जास्त. 2 वर्ष, फक्त 2 वर्ष, एवढ्या कमी कालावधीत एवढी मोठी आर्थिक झेप. आता सामान्य माणूस काय विचार करेल? हे नेमकं कसं शक्य आहे? त्यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत जवळपास 28 कोटी रुपये आणि कर्ज जवळपास 8 कोटी. म्हणजे संपत्ती प्लस कर्ज दोन्ही मोठ्या प्रमाणात आहे. आता इथे एक पॅटर्न दिसतो. जिथे संपत्ती वाढते, कर्ज सुद्धा मोठं आहे. आता या ठिकाणी एक पॅटर्न दिसतो. जिथे संपत्ती वाढते आहे, कर्ज सुद्धा मोठा आहे. पण सगळ्याचा आधार काय आहे? उत्पन्नाचं सोर्स काय आहे? ग्रोथ इतकी फास्ट का आहे? आता आपण परत येऊया सामान्य माणसाकडे. एक मध्यमवर्गीय व्यक्ती जेव्हा बँकेत जातो कर्जासाठी, त्याला पगाराची स्लिप द्यावी लागते, आयकर रिटर्न दाखवावा लागतो, सिबिल स्कोअर तपासला जातो आणि सर्वात महत्वाचं, तुम्ही हे कर्ज परत करू शकता का, हा प्रश्न विचारला जातो. बँक त्याचा पगार, वय, नोकरीची स्थिरता सगळं तपासते. तरीही 40-50 लाखांचं कर्ज मिळणं हे सोपं नसतं. पण काही प्रकरणांमध्ये कर्ज कोट्यावधींचं आहे आणि कालावधी कमी आहे. मग नियम वेगळे आहेत का? गणित वेगळं आहे का? जर एखाद्या व्यक्तीचा मासिक पगार 1,00,000 रुपये असेल तर बँक त्याला 5 ते 10 कोटींचं कर्ज देईल का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. मग काही प्रकरणांमध्ये हे शक्य कसं होतं? आजकाल सोशल मीडियावर लोक उघडपणे हा प्रश्न विचारत आहेत, पण उत्तर कुठेच स्पष्ट नाही. काही जण म्हणतात सिस्टीम वेगळी आहे, काही जण म्हणतात संधी मिळाली की बदल होतं. पण सामान्य माणसाला अजूनही स्पष्ट असं उत्तर मिळालेलं नाही. आणि पुन्हा एकदा सांगते, संपत्ती वाढणं चुकीचं नाही, कर्ज घेणं देखील चुकीचं नाही. पण जेव्हा आकडे इतके मोठे होतात आणि कालावधी इतका कमी असतो, तेव्हा प्रश्न निर्माण होणं अगदी नैसर्गिक आहे. शेवटी जनतेचा प्रश्न खूप सिंपल आहे. जे नियम आमच्यासाठी तेच नियम सगळ्यांसाठी आहेत का? जर आहेत तर फरक का दिसतो? आणि जर नाहीत तर मग का नाहीत? मित्रांनो, हा व्हिडिओ कुणावर आरोप करण्यासाठी नाही, पण विचार करण्यासाठी नक्की आहे. कारण प्रश्न विचारणं म्हणजे विरोध नाही, प्रश्न विचारणं म्हणजे जागरूकता आहे. आणि जागरूक नागरिक हाच मजबूत लोकशाहीचा पाया असतो. तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? हे सगळं योग्य आहे का, की इथे काहीतरी वेगळं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच थेट, स्पष्ट आणि मुद्द्यांवर बोलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.